हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले सरकार या पोर्टलवरती निघणारे जे डॉक्युमेंट आहेत, जे की असतील या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचं EWS प्रमाणपत्र, त्यानंतर ॲग्रिकल्चर असल्याचं सर्टिफिकेट म्हणजे शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र, असे जे काही विविध डॉक्युमेंट आहेत, हे डॉक्युमेंट आपण कशा पद्धतीने ऑनलाईन काढता येतील याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, ही एक 7-8 व्हिडिओची सिरीज असेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक नवीन डॉक्युमेंट कशा पद्धतीने काढायचे हे बघणार आहोत. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कास्ट सर्टिफिकेट घर बसल्या कशा पद्धतीने आपण काढू शकतो याविषयीची माहिती सगळी बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या या सिरीज मधली सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, आपले सरकारच्या माध्यमातून आपण महसूल विभागाद्वारे जेवढे काही डॉक्युमेंट आपल्याला दिले जातात, ज्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, EWS प्रमाणपत्र असेल, शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र असेल, 1 वर्षाचं उत्पन्न प्रमाणपत्र असेल, असे बरेच डॉक्युमेंट आपण आपल्या सरकारी पोर्टलद्वारे काढू शकतो. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये याविषयीचीच माहिती आपण बघत आहोत. व्हिडिओला थोडं सुद्धा स्किप करू नका, जेणेकरून तुमच्याकडनं एकही गोष्ट मिस होणार नाही. ठीक आहे, सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला आपल्या sarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरती यायचं आहे. या संकेतस्थळाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही या पेजवरती येऊ शकता. या पेजवरती आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला या ठिकाणी न्यू युजर रजिस्टर हिअर हे एक ऑप्शन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. सिंपली यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं या ठिकाणी तुम्ही 2 पद्धतीने रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. यामध्ये एक म्हणजे तुम्ही मोबाईलचा नंबर टाकून या ठिकाणी OTP घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. दुसरं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता. सगळ्यात सोपी पद्धत आपल्याला 1 नंबरची राहील. सो ऑप्शन 1 आपल्याला चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जिल्हा कुठला आहे तो जिल्हा तुम्ही या ठिकाणी निवडा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP आपल्याला ह्या रकान्यामध्ये भरायचा आहे आणि ह्या रकान्यामध्ये भरून झाल्यानंतर तुम्हाला एक युजर नेम तयार करायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्ही युजर नेम टाकायचं आहे. तुम्ही काही टाकू शकता. तुमचा आधार नंबर टाका, तुमचं नाव टाका. तुमचं युजर नेम या ठिकाणी टाकून झाल्यानंतर या ठिकाणी चेक युजर अवेलेबिलिटी वरती क्लिक करायचं आहे. यावरती जर तुमचं युजर अवेलेबल असेल तर यू कॅन यूज दिस युजर नेम असं या पद्धतीचं एक अलर्ट येईल. तुम्हाला या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड लक्षात घ्यायचं आहे, ॲटलिस्ट 7 कॅरेक्टरचा या ठिकाणी पासवर्ड असलं पाहिजे. या ठिकाणी एक्झाम्पल दिले बघा, एक कॅपिटल लेटर असलं पाहिजे, बाकीचे तुम्ही स्मॉल टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी सिम्बॉल वापरला पाहिजे आणि या ठिकाणी नंबर सुद्धा वापरले पाहिजे. अशा पद्धतीचा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड टाकून झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो पासवर्ड जो आहे तो या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण नाव तुमचं मराठीमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्ही इंग्लिशमध्ये नाव टाकले की तुमचं मराठीमध्ये ऑटोमॅटिक नाव कन्वर्ट होईल. या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि तुमचं वय सुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर या ठिकाणी खाली रजिस्टरवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते करून घ्यायचं आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, होम पेजवरती यायचं आहे. आपण जे सुरुवातीला आलो होतो त्या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी आपला युजर ID टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला महसूल विभागाचे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी लेफ्ट साईडला जो या ठिकाणी ब्ल्यू कलरमध्ये बार दिलेला आहे त्याला खाली स्क्रोल करायचं आहे. यामध्ये तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. सिंपली याच्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की आपल्यासमोर सब डिपार्टमेंट या ठिकाणी चूज करण्यासाठी विचारलं जातं. यामध्ये परत एकदा आपल्याला रेव्हेन्यू सर्व्हिसेसमध्ये क्लिक करायचं आहे. त्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेव्हेन्यू सर्व्हिसेस म्हणजे महसूल विभागाच्या अंडर येणाऱ्या या ठिकाणी ज्या काही सर्व्हिस आहेत त्या ठिकाणी येतील. त्यामध्ये आपल्याला सर्टिफाईड कॉपी रेकॉर्ड ऑफ राईट्स या ठिकाणी, नंतर लँडलेस लेबर सर्टिफिकेट म्हणजे भूमिहीन मजूर असल्याचं या ठिकाणी प्रमाणपत्र काढता येतं. त्यानंतर या ठिकाणी ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट, 1 मिनिट मी तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये हे कन्वर्ट करून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित डॉक्युमेंट समजतील. ठीक आहे, महसूल सेवा घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला काढू शकणार आहात, शेतकरी असल्याचा दाखला काढू शकणार आहात. या ठिकाणी EWS प्रमाणपत्र देखील काढू शकणार आहात. त्याचबरोबर या ठिकाणी डोंगर किंवा दुर्मिळ भागामध्ये राहत असल्याचं प्रमाणपत्र काढू शकणार आहात.
मिळकतीचे प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे की उत्पन्नाचं प्रमाणपत्र, ज्याला आपण मिळकतीचं प्रमाणपत्र सुद्धा म्हटलं जातं मराठीमध्ये, ते काढू शकणार आहात. त्यानंतर तात्पुरता रहिवासी प्रमाणपत्र या ठिकाणी काढू शकणार आहात. अल्पभूधारकाचा दाखला असेल या ठिकाणी प्रतिज्ञापत्र बनवता येतं. जातीचं प्रमाणपत्र बनवता येतं. नॉन क्रिमिनल असेल, असे बरेच कागदपत्र आपण या ठिकाणी काढू शकतो तहसीलला न जाता. तर ठीक आहे मित्रांनो, ह्या सिरीजमध्ये आपण हे सगळे डॉक्युमेंट कसे काढायचे याविषयीची माहिती बघणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जातीचं प्रमाणपत्र कशा पद्धतीने काढायचे याविषयीची माहिती बघत आहोत. सो आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, जातीचं प्रमाणपत्र हे जे ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे त्यावरती सिंपली क्लिक करायचंय. त्यानंतर वरती यायचं, या ठिकाणी पुढे जा हे ऑप्शन दिलेलं आहे यावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये आपण या ठिकाणी याल. या ठिकाणी डॅशबोर्ड असेल, यामध्ये सिंपली आपल्याला सर्व्हिस लिस्टवरती क्लिक करायचे. यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला जातीचं प्रमाणपत्र कुठं लिहिलेलं आहे हे सापडायचं आहे. या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र लिहिलेलं आहे, जे कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे. सिंपली यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी प्रमाणपत्राचं नाव येईल, कास्ट सर्टिफिकेट, आपल्याला लागणारे कागदपत्रे कोणती कोणती आहेत. आता हे कागदपत्रे आपल्याकडे असणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला आयडेंटिटी प्रूफमध्ये किमान एक कागद, यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड असेल, पासपोर्ट, खाली दिलेल्या कागदपत्रापैकी कुठलेही कागद घेऊ शकता. यामध्ये पॅन कार्ड आहे, पासपोर्ट आहे, फोटो ऑफ ॲप्लिकंट, या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन वगैरे ऑप्शन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो प्रूफ ऑफ ॲड्रेस या ठिकाणी किमान एक द्यायची आहे, म्हणजे रहिवासीसाठीची प्रूफ या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला जवळजवळ या ठिकाणी 10 डॉक्युमेंट प्रोव्हाइड केलेले आहेत. यामध्ये पासपोर्ट, वॉटर बिल, रेशन कार्ड, आधार कार्ड, वोटर ID, टेलिफोन बिल, ड्रायव्हिंग लायसन, इलेक्ट्रिसिटी बिल, प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट, अशा पद्धतीचे या ठिकाणी कागदपत्रे दिलेले आहेत. अदर डॉक्युमेंटमध्ये सुद्धा किमान एक तुम्हाला पाहिजे आहे. यामधले खाली दिलेले जे काही डॉक्युमेंट असतील, टोटल आपल्याला या ठिकाणी 65 डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. यापैकी किमान एक डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या 65 डॉक्युमेंट्स पैकी तुम्ही कुठलंही एक डॉक्युमेंट किंवा मल्टिपल डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही PDF स्वरूपामध्ये अपलोड करू शकणार आहात. तर या ठिकाणी नोटिफाईड सर्व्हिस डिटेल्स खाली त्यानंतर प्रोव्हाइड केलेली आहे. यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, टाइम लिमिट 45 दिवस असतील. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला देणार कोण आहे, तर सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा डेप्युटी कलेक्टर या ठिकाणी आपल्याला हे सर्टिफिकेट इश्यू करतील. त्यानंतर या ठिकाणी फर्स्ट ॲपिलेट ऑफिसर असणार आहे ॲडिशनल कलेक्टर, आणि सेकंड ॲपिलेट ऑफिसर असणार आहे कलेक्टर. ठीक आहे, तर ही सगळी माहिती आहे. डॉक्युमेंटची लिस्ट वगैरे या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. सगळी काही माहिती व्यवस्थित बघायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही हवी असेल तर याची प्रिंटआउट काढून घेऊ शकता. नसेल तर तुम्ही या ठिकाणी पुढे जा, सिंपल यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रमाणपत्र या ठिकाणी सर्वात अगोदर कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी कुठल्या कॅटेगरीचं तुम्हाला पाहिजे आहे हे या ठिकाणी चूज करायचं. यामध्ये तुम्ही SCचं कास्ट सर्टिफिकेट, STचं कास्ट सर्टिफिकेट, OBC, SBC, VJNT, त्यानंतर बुद्धिसम कास्ट सर्टिफिकेटचं ऑप्शन या ठिकाणी आलेलं आहे, SCBC आहे, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं SC, ST, OBC सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही काढू शकणार आहात. तर या ठिकाणी तुम्हाला जे कास्ट काढायचे ते कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हवं असणारं कास्ट या ठिकाणी तुम्ही चूज करायचं आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी संबोधन म्हणजे या ठिकाणी आपलं टायटल जे असतं मिस्टर, मिसेस, ते तुम्ही या ठिकाणी चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव आणि मराठीतलं नाव ऑटोमॅटिक आलेलं असेल. वडिलांचं संबोधन या ठिकाणी चूज करायचं आहे. यामध्ये मिस्टर घेऊ शकता, श्री घेऊ शकता, तुम्हाला जे घ्यायचं असेल ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. मराठीमधलं नाव ऑटोमॅटिक येईल. तुमची जन्मतारीख, तुमचं वय, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं जेंडर हे या ठिकाणी ऑलरेडी आलेलं असेल. या ठिकाणी तुमचा ईमेल ID टाकायचा असेल तर तुम्ही ईमेल ID टाकू शकता. नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता. तुमचा व्यवसाय काय आहे, तुम्ही काय शिकत असाल तर तुम्ही या ठिकाणी स्टुडंट चूज करू शकता. व्यवसाय काही करत असाल तर तुम्ही या ठिकाणी व्यवसाय तुमचा चूज करू शकता. तर मी स्टुडंट या ठिकाणी चूज करत आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. राष्ट्रीयत्व ऑलरेडी या ठिकाणी आलेलं असेल. खाली ॲड्रेसमध्ये तुमचा घर क्रमांक टाकायचा आहे. इमारत, विभाग, मार्ग, प्रसिद्धीचं ठिकाण हे ऑप्शनल आहे. हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल तर तुम्हाला काही टाकायची गरज नाही आहे. तालुका निवडायचा आहे. तुमचं गाव कुठलं आहे तो गाव या ठिकाणी निवडायचा आहे. तुमचा पिनकोड जो असेल तो पिनकोड तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचे. या ठिकाणी अर्जदाराचे लाभार्थ्याशी संबंध, या ठिकाणी मी स्वतः अर्जदार असल्यामुळे मी या ठिकाणी सेल्फ घेणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या कोणासाठी अर्ज या ठिकाणी करत असाल तर तुम्हाला त्या व्यक्तीशी असणारं या ठिकाणी नातं तुम्हाला टाकायचं आहे. तर मी स्वतः माझ्यासाठी मी अर्ज करत आहे. 18च्या प्लस जे काही असतील म्हणजे 18+ जे काही असतील ते सगळे स्वतःसाठी अर्ज करू शकतात. सो ते जे काही 18च्या पुढचे असतील त्यांनी या ठिकाणी सेल्फ चूज करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी
सेल्फ घेतल्यानंतर या ठिकाणी नाव वगैरे ऑटोमॅटिक येईल. जर तुम्ही ऑर्डर काही घेत असाल तर तुम्हाला जर समजा तुम्ही या ठिकाणी डॉटर वगैरे केलं किंवा काही दुसरं केलं तर तुम्ही या ठिकाणी त्याचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी लाभार्थीचा आधार नंबर टाकायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे लाभार्थी आणि अर्जदार दोन्ही वेगवेगळे व्यक्ती असणार आहेत आणि जर तुम्ही स्वतः अर्जदार असाल तर तुमचाच आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर लाभार्थ्याच्या वडिलांचा तपशील जर तुम्ही तुमच्या लेकरांसाठी म्हणजे मुलांसाठी वगैरे करत असाल तर तुम्हाला मुलांचं या ठिकाणी तपशील घ्यायचे आहे आणि स्वतःसाठी करत असाल तर या ठिकाणी स्वतःची डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायची आहे. त्यामध्ये घर क्रमांक त्यानंतर या ठिकाणी जिल्हा तालुका आणि गाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे. मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी आपली मातृभाषा टाकायची जी तुमची मातृभाषा असेल ती या ठिकाणी तुम्ही टाका. त्यानंतर ऑदर ॲप्लिकंट डिटेल्समध्ये टपाल कार्यालय म्हणजे पोस्ट ऑफिस या ठिकाणी तुमचं कुठलं पोस्ट ऑफिस असेल ती पोस्ट ऑफिस या ठिकाणी टाका. तुमचा त्यानंतर पारंपरिक व्यवसाय कुठला आहे तो या ठिकाणी व्यवसाय टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमच्या वडिलांची ऑदर डिटेल्समध्ये तुमच्या वडिलांचा पारंपरिक व्यवसाय कुठला आहे तो व्यवसाय या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी बेनिफिशरी ऑर्डर डिटेल्स म्हणजे जी लाभार्थी असेल त्याचं लाभार्थीची ऑर्डर डिटेल्स या ठिकाणी आपल्याला एंटर करायची. त्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा जिल्हा घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका घ्यायचा आहे. या ठिकाणी तालुका घेतल्यानंतर तुमचं गाव कुठलं असेल ते गाव तुम्ही या ठिकाणी चूज करा. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे जर ती व्यक्ती आपल्या मूळ गावाव्यतिरिक्त अन्य गावात राहत असेल त्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं नसेल तर या ठिकाणी तुम्ही रिकामं सोडू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुमचं मूळ गाव कुठलं असेल त्या मूळ गावाचा तालुका जिल्हा आणि या ठिकाणी ते गाव कुठलं आहे ते गाव या ठिकाणी चूज करायचं आहे. जर तुमचं मूळ गाव आणि सध्या राहत असलेलं गाव एकच असेल तर एकच डिटेल या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. मूळ गावामध्ये तुम्ही कधीपासून राहता ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं जर तुम्ही मूळ गाव वगैरे सोडलं असेल तर त्याचं रिझन या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं सध्याचं गाव राहत असाल तुमचं या ठिकाणी जन्म ठिकाण वगैरे टाकायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. या ठिकाणी जोडवायचे दस्तावेज यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी कोणते कोणते असतील तर तुमच्याकडे या ठिकाणी तुमच्या कॅटेगरी प्रूफ करत असणारं एखादं डॉक्युमेंट असेल आहे विचारलं जातं. यामध्ये तुम्ही खासरा पत्रक सुद्धा या ठिकाणी तहसीलचं देऊ शकता. जर तुमच्याकडे खासरा वगैरे नसेल तर तुम्ही तहसीलमधून हे कागदपत्र उपलब्ध करून घेऊ शकता. त्यानंतर अर्जदार त्याचे वडील किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या जन्म नोंदणीचा उतारा आहे का या ठिकाणी माझा जन्म नोंदणीचा उतारा आहे मी येस करत आहे. या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचं आहे बर्थ सर्टिफिकेट माझ्याकडे बर्थ सर्टिफिकेट आहे या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट टाकत आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी उपलब्ध असल्यास अर्जदार किंवा त्याच्या वडील आजोबा यांचे प्राथमिक शाळेचा या ठिकाणी निर्गम उतारा जोडायचा आहे. अवेलेबल आहे तर येस करायचं त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. या ठिकाणी स्वतःचा निर्गम असेल तर निर्गम या ठिकाणी लिहायचं आहे. आता या ठिकाणी सेल्फ निर्गम मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्जदार किंवा त्याच्या वडिलाचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला असेल तर होयवरती क्लिक करा. या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिहायचं आहे फादर तर या ठिकाणी मी ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे फादर TC वडिलांचा TC आहे मी येस केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली दिलेलं आहे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन रिगार्ड ऑफ दी डिनोटिफाईड ट्राईब या ठिकाणी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स असेल तुमच्याकडे तर त्याला येस करायचे नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट ऑफ सर्व्हिस रेकॉर्ड या ठिकाणी जर तुमचं काही रेकॉर्ड वगैरे असेल सर्व्हिस रेकॉर्ड तर ते असेल तर येसवरती क्लिक करायचं नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पडताळणी समिती दिलेल्या अर्जाच्या वडिलांचे किंवा नातेवाईकांचे जात वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी तुमच्याकडे व्हॅलिडिटी झालेलं असेल वडिलांचं किंवा तुमच्या भावाचं वगैरे त्या ठिकाणी सगळ्याचं या ठिकाणी वडिलाचं असेल तर तुम्ही वडिलाचं टाकू शकता. त्या ठिकाणी ब्रदरचं असेल तर ब्रदरची व्हॅलिडिटी तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. माझ्याकडे भावाची व्हॅलिडिटी झालेली आहे मी या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर महसूल अभिलेख किंवा ग्रामपंचायत अभिलेखात असलेली प्रत असेल तर तुम्ही या ठिकाणी द्यायची आहे नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इतर संबंधित पुरावे असतील तुम्ही ते सुद्धा या ठिकाणी जोडू शकता. ठीक आहे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये अर्जदाराचे नातेवाईक राहत असलेली अशी 5 गावे या ठिकाणी टाकायची आहेत. तुमचे नातेवाईक राहत असणारी 5 गावांची नावे या ठिकाणी टाकायची आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुमचं कुलदैवत कुठलं आहे ते कुलदैवत या ठिकाणी टाकायचं आहे. अर्जदार वडील आजोबांचे मूळ गाव कुठलं असेल ते या ठिकाणी मूळ गाव या ठिकाणी टाकायचं आहे. जे मूळ गाव असेल ते तुम्ही या ठिकाणी टाका. जिल्हा वगैरे टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्जदाराचे मूळ गाव बदलायचं असेल तर या ठिकाणी त्या संदर्भामध्ये येस नो करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲफिडेविट आहेत फॉर्म नंबर 3 आणि फॉर्म नंबर 4 या ठिकाणाहून तुम्ही ते डाउनलोड करायचे आहेत दोन्ही फॉर्म ॲफिडेविट फॉर्म नंबर 3 आणि ॲफिडेविट फॉर्म नंबर 4
हे दोन्ही फिलअप करून या ठिकाणी हे भरायचे, त्या ठिकाणी सही शिक्का वगैरे घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी येस वरती क्लिक करून ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी होय करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक मेसेज येईल, अर्ज यशस्वी जतन करण्यात आलेला आहे. तुमचा अर्ज क्रमांक या ठिकाणी आलेला असेल. हवा असेल तर तुम्ही हे अर्ज नोट डाऊन करायचा आहे किंवा कॉपी करून ठेवू शकता किंवा त्याचा फोटो काढून घेऊ शकता, स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, ओके वरती क्लिक करा. ओके वरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर फोटो अपलोड करायचा आहे, आपला स्वतःचा फोटो. या ठिकाणी त्याची साईज रुंदी जी आहे ती 160 पिक्सल असली पाहिजे आणि उंची जी आहे ती 200 पिक्सल असली पाहिजे. ठीक आहे, त्या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे. फोटो अपलोड केल्यानंतर या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर आयडेंटिटीसाठी एक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. यामध्ये पॅन कार्ड तुम्ही घेऊ शकता. पॅन कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तुम्ही पॅन कार्ड डिजिलॉकरमधून घेऊ शकता किंवा तुमच्या PC मोबाईलमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी ॲड्रेस प्रूफमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी एक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला जे तुमच्याला सोपं डॉक्युमेंट वाटत असेल ते तुम्ही या ठिकाणी डॉक्युमेंट चूज करा. मी आधार कार्ड या ठिकाणी घेतलेलं आहे, आधार कार्ड या ठिकाणी अपलोड केलं आहे. त्यानंतर अदर डॉक्युमेंट्समध्ये तुमच्याकडे जेवढे काही डॉक्युमेंट असतील तर खाली दिलेले 65 डॉक्युमेंट्सपैकी तुम्ही तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स अवेलेबल असतील ते तुम्ही डॉक्युमेंट या ठिकाणी घ्यायचं. जसं की या ठिकाणी आता आपण कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही अपलोड करू शकता भावाची. त्यानंतर तुमच्याकडे या ठिकाणी ॲफिडेविट वगैरे काय असतील, 7/8 वगैरे काय असतील, अशा गोष्टी या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडचे सगळे करून झाले या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी खाली लिहिलेले बघा, कृपया खाली लिंकवरती क्लिक करून स्वयं घोषणा प्रमाणपत्र डाउनलोड करा. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे स्वयं घोषणा प्रमाणपत्र आहे. हे स्वयं घोषणा प्रमाणपत्र तुमचा फोटो टाकायचा आहे. या ठिकाणी अर्जदाराचं तुमचं नाव, या ठिकाणी तुमच्या वडिलाचं नाव वगैरे भरून, या ठिकाणी आधार कार्ड तुमचा व्यवसाय वगैरे भरून हे घोषणा प्रमाणपत्र जे आहे ते भरून घ्यायचं आहे. ठीक आहे, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये आहे, दोन्हीपैकी एक भरायचं आहे. ते तुम्ही हे भरून झाल्यानंतर ते तुम्ही या ठिकाणी अदर डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी अदर डॉक्युमेंट्समध्ये ते घोषणा प्रमाणपत्र जे आहे ते या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं, या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंटवरती सिंपली क्लिक करायचं आहे. एकदा का तुम्ही तुमची पेमेंट कंप्लीट केली की तुम्ही डॅशबोर्डवरती यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला आता मी पेमेंट केली नसल्यामुळे मला या ठिकाणी रिसिप्ट पेंडिंगमध्ये दाखवत आहे आणि या ठिकाणी मेकअप पेमेंटचं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला पेमेंट सक्सेसफुलच येईल. या ठिकाणी पेमेंट स्टेटस येईल, सक्सेसफुल पेमेंटचं या ठिकाणी ऑप्शन येईल आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्ही त्यांची प्रिंटसुद्धा घेऊ शकता आणि ॲप्लिकेशनचे सुद्धा या ठिकाणी स्टेटस कंप्लीटेड म्हणून या ठिकाणी आलेलं असेल. तर ज्यावेळेस तुमचं जे सर्टिफिकेट आहे ते जनरेट होईल ना, त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी म्हणून तुम्हाला प्रिंटआउट करून घेता येणार आहे. तर सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट जनरेट होण्यासाठी 45 दिवसाचा या ठिकाणी पिरियड दिलेला आहे. 45 दिवसामध्ये तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते जनरेट होईल आणि तुमचं या ठिकाणी तुम्ही प्रिंटआउट देखील त्याची घेऊ शकणार आहात. तर ठीक आहे मित्रांनो, आशा करतो तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित समजलेली असेल. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळी व्यवस्थित समजली असेल तर तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये मला त्याच्या संदर्भामध्ये सांगू शकता. व्हिडिओला लाईक करू शकता आणि जर डाऊट असतील तरी सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही याच्या रिलेटेड विचारू शकता. मी नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय करेल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूयात अशाच एका नवीन नॉलेज व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.